परेल डेपो मध्ये वाजले आहेत 4:45. गाडी आहे 5ची आणि आता जस्ट तिकीट काढलेलं आहे. पनवेल बस स्थानक मध्ये थांबली. आता बघू शकता रामवाडी. आता पोचलो महाड डेपो मध्ये, पोचलो बेरवाडी मध्ये. नमस्कार, कसे आहेत सगळे? मजेत आहेत ना? मजेतच राहायला पाहिजे. मी संत चंद्रमणी मोरे आपलं सर्वांचं स्वागत करतो चॅनलच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. मी चाललो आहे माझ्या गावाला आमशेत महाडला, कारण आमच्या पूर्ण आमशेतकर भावकीने बुद्धविहार बनवायचं ठरवलेलं आहे नवीन. आणि आमचं जे पूर्ण छोटंसं ते बुद्धविहार आहे जुनं, त्यानंतर आम्ही बांधणारं नवीन बुद्धविहार, त्याची आज आहे भूमिपूजन आणि ते होणार आहे माननीय भरत शेठ गोगावले साहेब यांच्या हस्ते. आणि आता पोचलोय मी, जस्ट बघू शकता परेल डेपो मध्ये. परेल डेपोला यायचं कारण म्हणजे मुंबई सेंट्रलवरून 4ची गाडी होती, ती पॉसिबल नव्हती मला पकडायला. त्यानंतर डायरेक्ट होती 6ची गाडी आणि इथं होती परेल डेपोमधून 5ची गाडी. ती आपण आलोय 5च्या गाडीने जायला, कारण आपल्याला जायचं लवकर, कार्यक्रम आहे 11चा. तर ह्या व्हिडिओच्या शेवटपर्यंत नक्की राहा. ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माझा परेल डेपो ते महाड असा माझा गावचा प्रवास असणार आहे. तर ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनलवर असेल तर कृपया आधी सबस्क्राईब करा. त्याचा उशीर नका, त्या व्हिडिओला सुरुवात करूया. पाऊस पण सुरू झालेला आहे बघू शकता आणि वाजले आहेत 4:45. गाडी आहे 5ची. गाडी पण आपलीकडे लागलेली आहे चिपळूण. शिवशाही बस आहे. आपण पकडली आहे ही सीट आणि पूर्ण गाडी खाली आहे. बहुतेक पुढे भरली तर भरेल. आता जस्ट तिकीट काढलेलं आहे बघू शकता. तिकीटची प्राइस आहे 447. AC बस शिवशाही.
गाडी थांबली आता पनवेल बस स्थानकमध्ये. गाडी थांबली आता बघू शकता. रामवाडी, खूप जुन्या आठवणी आहेत रामवाडीच्या. पण इकडे खाऊ वगैरे घ्यायचं, समोर वॉशरूम आहे आणि इकडे बघा पाणी तोंड वगैरे धुवायचं. आता पहिला की इथं गाडी जास्त थांबत नाही मला वाटतं. आणि इकडे बघा नवीन झालेलं आहे महानगर गॅस. आणि इकडे ST. गाडी थांबली आता इंदापूर इथे 10 मिनिटासाठी चहा नाश्त्यासाठी. बघू शकता. आणि ही आहे आपली गाडी शिवशाही. आता पोचलो मार्ट डेपोमध्ये. बघू शकता. आता चाललो आहे हॉटेल जैनमध्ये. थोडासा पेटपूजा करूया, नाश्ता करूया. गरम गरम चहा. आता पोचलो बिरवाडीमध्ये. बघू शकता हे आमचं मार्केट आहे बिरवाडी. आणि माझे चुलते भेटले तिकडे. आणि आम्ही आता जाणार आता सोबत हमशेतला. तर चाललो टेबल सीट. भाऊ आपला घ्यायला दिला आहे.
A few moments later. सर्वप्रथम या ठिकाणी उपस्थित राहिलेले त्याप्रमाणे त्यांचं स्वागत देखील आमच्या गावाकडनं मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. आम्ही या ठिकाणी त्यांचं स्वागत करण्यासाठी त्यांना शाल शिल्पावर जाऊन त्यांचं सर्वप्रथम स्वागत करतो. आमच्या गाव भावकीचे अध्यक्ष यशवंत प्रकाश मोरे साहेबांचं स्वागत करतील. सगळ्यांनी जोरदार टाळ्यांच्या गजरात साहेबांचं स्वागत करण्यासाठी उभं राहायचं. नामदार बरोबर गोपाल साहेबांचा तसेच आमचा राजू शेट्टी साहेब सन्माननीय तालुका प्रमुख बंधुशेठ कळते यांचा या ठिकाणी होत आहे. राजशेठ देशमुख जिल्हा समन्वयक यांचं या ठिकाणी स्वागत सन्मान होत आहे. त्यानंतर तालुका प्रमुख सन्माननीय बंधुराव तरडे यांचं या ठिकाणी स्वागत होत आहे. तालुका संघटक सन्माननीय संजय शेठ शिंदे यांचं या ठिकाणी स्वागत होत आहे. सन्माननीय तालुका संघटक संजय शेठ शिंदे यांचं या ठिकाणी स्वागत होत आहे. सन्माननीय तालुका संपर्क प्रमुख
समीर अण्णा मामूरकर यांचं या ठिकाणी स्वागत आहे. सन्माननीय जिल्हा परिषद सदस्य संदीप कचरे साहेब यांचं या ठिकाणी स्वागत होत आहे. नवनिर्वाचित तालुका समन्वयक सन्माननीय देवराम साळवे यांचं या ठिकाणी स्वागत होत आहे. कचरे साहेब, संजयजी कचरे साहेब. डॉक्टर अमित मोरे साहेब यांचं स्वागत करत आहे. तर तालुका समन्वयक भीमराव साळवे यांचं या ठिकाणी स्वागत होत आहे. या कार्यक्रमाप्रसंगी आलेल्या सर्वांचं मी शाब्दिक सन्मानाने महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपती महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांना आपल्या सगळ्यांच्या वतीने मानाचा मुद्रा करतो. भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करतो. मराठी मनाचे मानबिंदू हिंदुहृदय सम्राट आदरणीय सेनापती बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंदगी साहेबांना वंदन करतो. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आणि व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे सर्व सन्माननीय पदाधिकारी, कार्यकर्ते, गावचे तुमचे अध्यक्ष, जनसंघाचे आणि उपस्थित सर्व मान्यवर व सरपंच, उपसरपंच, सदस्य आणि सगळे कार्यकर्ते म्हणजे आज आपल्या या बौद्धवाड्यामध्ये आपण बौद्ध विहाराचा श्रीफळ वाढून आपण शुभारंभ केलेला आहे. त्याला भूमिपूजन आपण संबोधतो. हे भूमिपूजन करतोय आपण. पुढच्या 1 वर्षाच्या अगोदरच आपल्याला इथे ह्या वास्तूचं उद्घाटन करायचं आहे आणि एक चांगलं देखणं उत्कृष्ट बौद्ध विहार आपल्याला इथे उभं करायचं आहे. मी आताच आमचे राजू जाधव यांना सांगितलेलं आहे की कॉन्ट्रॅक्टर पण आणला लगेच. कॉन्ट्रॅक्टर आहे, इंजिनियर आहे, नेमकं काय उधारीत करायला लागेल पहिले, नंतर पैसे देऊ आम्ही. म्हणजे असो, गावामध्ये भव्य दिव्य असा पक्षप्रवेश होणार आहे. सगळे कार्यकर्ते एकत्र येत आहेत. आता आमची जुनी काही मंडळी आहेत पोळ आणि त्यांचे काही सहकार्य ते आपल्याला सगळ्यांना शुभाशुभा देतील. परंतु तरुण कणपणीने सगळ्यांनी हातात हात घालून आपल्याला काम करायचं आहे. इथे येणारा प्रत्येक उद्योग हा तुमच्यासाठी असणार आहे हे लक्षात ठेवा. परंतु तुमच्यासाठी आहे म्हणजे एकाच गावापुरतं सीमित राहू नका का तुम्ही एकच आम्हाला निवडून देणार नाही. थोडं 50% तुम्हाला झालं तर 50% इतर गावातले पोरं कामाला, मुली जे काय त्या तुम्ही सगळ्यांनी मिळून मिसळून केलं तर आज बघितलं तर अजून 2-4 मोठे प्लॉट खाली आहेत. 1-2-3 मोठे उद्योग आपण आणण्याचा प्रयत्न झाले का? रिझर्व झाले तुम्ही अगोदरच करून टाकले वाटतं. तर म्हणजे असो, या इंडस्ट्रीचा फायदा ज्या ज्या ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये आहे मग त्या ग्रामपंचायतीच्या वाड्या वस्त्या त्या सगळ्यांना बरोबर घेऊन जो मेन गाव आहे त्यांनी ते सगळ्यांना बरोबर घेऊन चालायचं लक्षात ठेवा. आणि त्याचबरोबर थोडं बिरवाडी असेल, काळीज असेल, काळीजकोट असेल, खरवली असेल, कारण हा सगळा तुमचा पाण्याचा फ्लो आम्हाला तिथं भेटायला येतो, लक्षात ठेवा. तर या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपण हे इंडस्ट्री मजबूत करू. इंडस्ट्री मजबूत झाले तर तुमचा गाव मजबूत होईल, तुम्ही मजबूत व्हाल, तुम्ही झाले तर आम्ही होऊ, अशा प्रकारे. आणि आज आपल्या मुंबईवरून आलेले काही आपले चाकरमाने मंडळी असतील, इथले ग्रामस्थ मंडळी असतील, या सगळ्यांची इच्छा होती. एवढं लेट का झालं हे तर आम्हाला कळलं नाही. कारण मागच्या 2 वर्षामध्ये जवळजवळ 70 बौद्ध विहारांचं बांधकाम आपण केलं, आपण मंजुरी घेतली त्यांना. आणि आता उर्वरित जेवढ्या वाड्या वस्त्या राहिलेल्या आहेत त्या या 2-3 वर्षामध्ये आम्हाला पूर्ण करायच्या आहेत. आणि म्हणून आज पहिली सुरुवात आपल्या इथं करतोय. बाकी मग जसा जसा पुढे जसा निधी येईल त्यांना वेगळ्या प्रमाणे देऊ. मी तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. शिंदे
A few moments later.